पुणे महापालिकेतील भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत वाद आता थेट मुख्यमंत्री फडणवीस यांच्या दालनात पोहोचलाय। भाजपचे सभागृह नेते गणेश बिडकर यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांची तक्रार केल्यानंतर राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुनील टिंगरे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं। राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना विकास निधी वाटपात त्यांच्या बाबतीत अन्याय होत असल्याचा आरोप टिंगरेंनी आता थेट मुख्यमंत्र्यांकडे केल्यानं राजकारण तापलंय। पाहूयात। पुणे महापालिकेतील सत्ताधारी भाजप आणि मित्रपक्ष राष्ट्रवादी काँग्रेसमधील मतभेद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले। स्थायी समितीमध्ये राष्ट्रवादीचे नगरसेवक अमोल बालवडकर आणि सुहास टिंगरे यांच्या विकास निधीला शून्य करण्यात आल्यानंतर वादाला सुरुवात झाली। कोथरूडमधील विकास कामांच्या चौकशीच्या प्रस्तावावरून निर्माण झालेल्या स्थानिक राजकीय मतभेद आता थेट महायुतीच्या वरिष्ठ नेतृत्वापर्यंत पोहोचले। गणेश बिडकर यांनी या प्रकरणी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना पत्र लिहून राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांची तक्रार केली होती। त्यानंतर आता सुनील टिंगरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवत भाजपकडून राष्ट्रवादीवर अन्याय होत असल्याचा आरोप केला। वैयक्तिक किंवा स्थानिक राजकीय मतभेदांचा फटका नगरसेवकांसह त्यांच्या प्रभागातील नागरिकांना बसू नये अशी भूमिका टिंगरेंनी मांडली। महायुतीचे प्रमुख नेते म्हणून आपण नेहमीच सर्व घटकांना न्याय देण्याची भूमिका घेतली आहे। एखाद्या व्यक्तीशी असलेल्या मतभेदांमुळे प्रभागातील नागरिकांची विकास कामं थांबू नये। आपण या प्रकरणात स्वतः लक्ष घालून स्थानिक पदाधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना द्याव्यात आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांना समान व न्याय्य निधी मिळवून द्यावा अशी मागणी सुनील टिंगरे यांनी आपल्या पत्रातून केली आहे। आपल्या पुण्याच्या विकासाच्या मुद्द्यावरती त्यांना साथ द्यायची अशा पद्धतीची आम्ही भूमिका घेतली, परंतु त्याचे उल्लेख या ठिकाणी ज्यावेळेस उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनींना पत्र त्याच्यामध्ये नव्हता। त्यामुळं या ठिकाणी नेत्यांना सर्व माहिती असावी या हेतूने मी आपले खरं तर महायुतीचे सर्व आमचे सर्वांचे नेते ज्यांना आपण इन्फ्रामॅन म्हणतो, विजनरी लीडर म्हणतो, देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना त्या ठिकाणी सर्व माहिती देण्यासाठी हे पत्र मी त्यांना लिहिलं। भाजपचे गटनेते गणेश बिडकर यांनी आमच्याकडून हा वाद संपला असं पत्रकार परिषद घेऊन जाहीर केलं। मात्र आता वाद स्थानिक पातळीवर नसून वरिष्ठांपर्यंत पोहोचलाय, कारण अजूनही यावर तोडगा काढण्यात आलेला नाहीये। या उलट गटनेते गणेश बिडकर यांनी सुनेत्रा पवार यांना पत्र लिहून आपली भूमिका मांडली आहे। माझं जे म्हणणं आहे ते मी लिखित स्वरूपात सुनेत्रा वहिनींना दिलंय, ते आपण वाचा। त्यात माझ्या सगळ्या भावना मी लिहिलेल्या आहेत आणि त्या उत्तम प्रकारे तुमच्यापर्यंत पोहोचल्या आहेत। त्यात माझ्या सर्व भावना मी लिहिल्या आहेत। एक भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून माझ्या ज्या काही भावना आहेत त्या लिहिल्या आहेत, त्याच्यावर त्या गांभीर्याने विचार करतील, कारण त्या खूप सक्षम नेतृत्व या राज्याचं करतात। या वादात सर्वात महत्वाची बाब म्हणजे यापूर्वी सुनेत्रा पवार यांनीही या अन्यायाबाबत मुख्यमंत्र्यांकडे पत्रव्यवहार केला होता। मुख्यमंत्र्यांनी महापालिका आयुक्तांना कार्यवाहीचे आदेश दिल्याचा दावा राष्ट्रवादीकडून करण्यात आलाय, पण स्थानिक पातळीवर अद्याप ठोस कार्यवाही झालेली नसल्याचं टिंगरेंचं म्हणणं आहे। पण आता गणेश बिडकरांच्या पत्रानंतर सुनील टिंगरेंनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे धाव घेतल्यानं पुण्यातील भाजप राष्ट्रवादी वाद पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। महायुतीतील हा अंतर्गत संघर्ष मुख्यमंत्री फडणवीस कसा सोडवतात याकडे आता पुण्याच्या राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय। निलेश खरमरे, झी 24 तास, पुणे।